1 मे पासून रिक्षा टॅक्सीवाल्यांसाठी मराठी सक्तीचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र आता मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। कारण रिक्षा टॅक्सीवाल्यांना मराठी शिकण्यासाठी वेळ दिला जाऊ शकतो। यासाठी सरकार देखील सकारात्मक आहे। पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। मुदतवाढ ही त्यांनी मागितलेली आहे, आमची द्यायची तयारी आहे। अनिश्चिततासाठी पुढे ढकलायला ते काही इराण अमेरिकेचं सीजफायर नाहीये। मराठी शिकायला पाहिजे, याच्यामध्ये काहीही दुमत नाही आहे। यूपी मधून आला असेल किंवा इतर राज्यातून आला असेल, त्याला मराठी आलीच पाहिजे ना। तर मुदत पाहिजे असेल तर ते आम्ही मुदत द्यायला तयार आहोत, परंतु मुजोरी चालणार नाही। मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। कारण परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालक संघटनांसोबत झालेल्या बैठकीत मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ मागण्यात आली आहे। तर यासाठी सरकार देखील सकारात्मक आहे। त्यामुळे रिक्षा टॅक्सीवाल्यांसाठी 1 मे पासून मराठीची सक्ती राहणार नसल्याचं दिसतंय। त्यामुळं रिक्षा टॅक्सीवाल्यांसाठी 1 मे पासून मराठीची सक्ती राहणार नसल्याचं दिसतंय। मराठी सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांनी याला विरोध केला होता। मात्र उद्या होणाऱ्या बैठकीत किती मुदतवाढ द्यायची यावर निर्णय होणार आहे। मुदतवाढ दिलेली नाही, परंतु त्यांना मी सांगितलेलं आहे की सकारात्मक आम्ही भूमिका घेऊ। फक्त उद्या आमची आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ आणि पुढे करू। एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मुदतवाढ ही त्यांनी मागितलेली आहे, आमची द्यायची तयारी आहे। पण फक्त आता किती वेळ द्यायचा, किती काळासाठी द्यायचा, कारण काय मग मुदतवाढ संपणार नाही। कारण आजच्याच बैठकीमध्ये कोणी 3 महिन्याची मागितलेली आहे, कोणी 6 महिन्याची मागितलेली आहे, कोणी 1 वर्षाची मागितलेली आहे। शेवटी आम्हालाही ठरवावं लागेल हो, फक्त ही राजकीय घोषणा नको। एकीकडे सरनाईकांनी सकारात्मकता दर्शवली असली तरी दुसरीकडे मात्र त्यांनी मुजोर परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांना इशारा दिला। तर दुसरीकडे मराठी शिकवण्यासाठी मदत करण्याची भूमिकाही घेतली आहे। 59 आरटीओची मी बैठक बोलवलेली आहे सकाळी 10:30 वाजता आणि त्या बैठकीमध्ये ह्या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ। त्यांनी मुदतवाढ जर मागितली असेल, मी आधीच घोषणा केली होती की तुम्हाला जर शिकवणी पाहिजे असेल, शिकवणी द्यायला तयार आहे। तुम्हाला जर काही स्वयंसेवी संस्थांची मदत पाहिजे असेल तर ती मदत द्यायला तयार आहोत। तुम्हाला जर मुदत पाहिजे असेल तर ती आम्ही मुदत द्यायला तयार आहोत, परंतु मुजोरी चालणार नाही। सरनाईक आणि टॅक्सी रिक्षा चालक संघटनांमध्ये झालेल्या बैठकीनंतर मनसेनं इशारा दिला। मराठी शिकण्यासाठी वेळ द्या, मात्र निर्णय मागे घेऊ नका असं म्हणत संदीप देशपांडेंनी इशारा दिला। तर मराठी सक्तीचा निर्णय पुढे ढकलायला ते इराण अमेरिकेचं सीजफायर नसल्याचा टोला देशपांडेंनी लगावलाय। वेळ देऊ, आम्ही वेळ देण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये, पण मागे घेऊ नये असं म्हणणं आहे। निर्णयाची अंमलबजावणी आणि किती तारखेपासून करणार ती तारीख, पण समजा तुम्हाला वेळ पाहिजे ना, ठीक आहे चला दिला। 1 मे नाही, 15 मे, 20 मे, 25 मे, काहीतरी तारीख आज जाहीर करा। अनिश्चिततासाठी पुढे ढकलायला ते काही इराण अमेरिकेचं सीजफायर नाहीये। मराठीच्या मुद्द्याला विरोध करत परप्रांतीय रिक्षा टॅक्सी संघटनांनी आंदोलनाची हाक दिली। तर मराठी शिकण्याला अनेक परप्रांतीयांनी विरोध केला। त्यामुळे मराठीच्या मुद्द्याचा वाद चांगलाच पेटलाय। महाराष्ट्रात राहताय तर मराठी शिकलीच पाहिजे अशी भूमिका इम्तियाज जलील यांनी घेतली आहे। तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात राहतात तर मराठी यायलाच हवी आणि ती शिकायलाच हवी असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। मराठी शिकायला पाहिजे, याच्यामध्ये काहीही दुमत नाही आहे। इम्तियाज जलील MIMचा आमदार असताना विधानसभेमध्ये उभे राहून हे मराठीचे मोठे मोठे गप्पे मारणारे जे आहे ना, त्याच्यापेक्षा मी विधानसभेमध्ये हे मागणी केली होती। माझं भाषण आहे, यूट्यूबवर तुम्ही काढू शकता, की मी मागणी केली होती की महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांना मराठी शिकण्याची आवश्यकता आहे। यूपी मधून आला असेल किंवा इतर राज्यातून आला असेल, त्याच्यासाठी निश्चित थोडंसं अवघड जाईल हे मान्यच आहे। पण अनेक वर्षापासून इथं राहतोय, अनेक वर्षापासून इथलची भाषा बोली त्याला माहिती आहे, इथं व्यवसाय करतोय, सर्व काही करतोय, तर त्याला मराठी आली पाहिजे। हे काही मागणी काही गैर नाही ना। तुमच्या शाळेत तुम्ही जाता, इथं शिकतायत। आता काही लोकांना 40-40, 50-50 वर्ष इथं झालेली, त्यांना आम्ही आमचं मानतो, महाराष्ट्राचा येतो आणि त्याला मराठी आलीच पाहिजे ना। मराठी विरुद्ध परप्रांतीय हा वाद नेहमीच पाहायला मिळतो। महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रात खाऊन मराठीलाच विरोध करायचा ही भूमिका आतापर्यंत परप्रांतीयांची राहिली आहे। टॅक्सी आणि रिक्षावाल्यांसाठी मराठीची सक्ती करण्यात येणार आहे, मात्र त्यासाठी आता मुदतवाढ मागण्यात आली आहे। त्यामुळे सरकार किती मुदतवाढ देणार हे उद्या होणाऱ्या बैठकीनंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।